काटा ग्रुपला आणि तन्वीला बिग बॉस मराठी सीझन 6 जिंकवण्यासाठी बिग बॉसचे मेकर्स खूप जास्त प्रयत्न करत आहेत आणि त्याच पद्धतीने जे आहे ते बाल्कनी टीम असू द्या किंवा टोळी असू द्या, या सर्व जणांना हळूहळू करून जे आहे ते पद्धतशीर घराच्या बाहेर काढायचं काम जे आहे ते बिग बॉसच्या मेकर्सनी केलेलं आहे. आणि आजचा जो एपिसोड आहे, भाऊचा धक्का जो झाला रविवारचा, ज्यामध्ये आपली प्राजक्ता जी आहे तिला घराच्या बाहेर काढण्यात आलं, इविक्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर एक गोष्ट आपल्याला दाखवण्यात आली, ती म्हणजे हा प्रभू जो आहे आणि हे जे आरबी आहे, ही तन्वी आहे, हे तिकडे एक गोष्ट बोलताना आपल्याला बघायला मिळाले. ते म्हणजे काटा ज्यांना ज्यांना ठरवतो ते लोक घराच्या बाहेर जात आहेत. पण मित्रांनो, हे गोष्ट ठरवून केली जात आहे, कारण की हे तन्वी, आरबी, त्यानंतर हे दीपाली, याच लोकांना तिकडे टॉपमध्ये ठेवून त्याच्यामधून तन्वीला जिंकवायचं आहे. अशा पद्धतीचा गेम या मेकर्सला करायचा आहे. तो आता स्पष्टपणे संपूर्ण महाराष्ट्राला जो आहे तो दिसत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सगळे लोक जे आहेत त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. आपली जी काय होतं त्याला रुचिता जामदार होती, तिला काढायची काही गरज होती, ती खूप निगेटिव्ह दिसत होती, पण तिच्यामुळे खूप जास्त कंटेंट जो आहे तो मिळत होता आणि तिच्यामुळे जे आहे ते तन्वीचा गेम देखील खूप कमी होत होता किंवा तन्वीचं एक रौद्र रूप तिकडे बघायला मिळत होतं. त्यामुळे रुचिता जामदार देखील घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो ह्या बिग बॉसच्या मेकर्सनी केला. का तर तन्वी खराब दिसते ह्या रुचितामुळे, आणि त्याचमुळे जे आहे ना ते संपूर्ण घर आता हळूहळू रिकामं होईल आणि तिथे शेवटी टॉप 6-7 जे असतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला आरबी बघायला मिळेल, तुम्हाला तन्वी बघायला मिळेल आणि तुम्हाला दीपाली बघायला मिळेल. हे 3 जण जे आहेत ते टॉप 5 मध्ये, टॉप 6 मध्ये तुम्हाला कन्फर्म दिसताना मिळणार आहेत, कारण की त्यांचं फिक्स झालेलं आहे की याच 4 जणांपैकी, याच 3 जणांपैकी जे आहे ते बिग बॉसचा विनर बनवायचा आहे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की आता गोष्टी खूप डोक्याच्या वरती ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत. तुमचं मत नक्की कळवा.